तर दोन्ही सनामयूर मैदानामध्ये दाखल होत आहेत. बघा कसोटी क्रिकेटचा अंदाज आणि त्यांचा युनिफॉर्म जर आपण बघितला तर पांढरा शुभ्र. स्ट्राईकसाठी कोण सज्ज होते पाहणं थोडं उत्कंठापूर्ण राहील. बघूया गोलंदाजी मार्गावर गोलंदाजीसाठी सज्ज होते राम. अनिल आणि संतोष सलामीला आलेले आहेत. स्ट्राईकसाठी बघूया कोण सज्ज होते. अनिल. गावदेवी पुंडासचे दोन सलामीर अनिल आणि संतोष मैदानावर आहेत आणि गोलंदाजीसाठी भटाली संघाचा गोलंदाज या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत राम. पहिला चेंडू रनअपमध्ये थोडंसं चुकलेले आहेत राम. राऊंड विकेटने गोलंदाजी करताना पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. ऑफ ड्राईव्ह होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाने जो अडवतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावसंख्येने श्री गणेश झालेला आहे पुंडास संघाचा. 4 षटकांचा सामना आणि 4 षटकामध्ये सकाळपासून आपण बघत आहोत 2 सामने झाले. लो स्कोरिंग सामने बघायला मिळाले आणि काल मात्र धावांचा पाऊस पडत होता. ओव्हरपिच चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अनपेक्षित उचली घेतली चेंडूने. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी राम याच्या माध्यमातून होत आहे. पॉवर प्लेचे षटक गाठवण्यासाठी आलेले आहेत. 45 वर्षासाठी हे षटक आरक्षित असते बॅट्समन आणि बॉलर दोघांसाठी. पुढचा चेंडू राम. समोर आहे फलंदाज संतोष. सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. खोलवट टप्प्याचा चेंडू हाताळला होता आणि गतीने इथे बीट केलं होतं फलंदाज संतोष याला. लागोपाठ दुसरा निर्धाव चेंडू राम यांच्या माध्यमातून. राम पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड विकेट. फुलटॉस चेंडू आणि तो सुद्धा बॅटवर आलेला नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवरफुल गोलंदाजी राम याची. राम पुन्हा एकदा तयार. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. असं वाटलं होतं की बॅटच्या पट्ट्यात येणार. हाफवाली होता. ओव्हरपिच चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात येते पण शेवटच्या क्षणी बॅट आणि चेंडू यांचा काही संपर्क आलेला नाही आहे. लागोपाठ चौथा चेंडू निर्धाव जातोय राम यांचा आणि चौथा चेंडू निर्धाव खातोय तो संतोष. पुन्हा एकदा 5वा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी राहिलेली आहे. फक्त एकच धाव. पहिलं षटक संपलेले आहे आणि फक्त एक धाव आलेली आहे धावफलकावर. काय गोलंदाजी केलेली आहे राम यांनी आणि ते खास करून फलंदाजी संतोष. 5 चेंडू इथे निर्धाव खेळलेले आहेत. अनिल यांनी पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली होती. ड्राईव्ह केला होता चेंडूला सरळ बॅटने. त्यानंतर मात्र संतोष यांनी लगातार 5 चेंडू निर्धाव घेतलेले आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. 1 धाव फक्त धावफलकावर आहे. पाहूया उर्वरित 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतात पुंडास हा संघ. दोन्ही एंड करून गोलंदाजी होणार आहे. सूर्या नवीन गोलंदाज सूर्या आलेले आहेत. क्रमांक 2 ते षटक टाकण्यासाठी सूर्या. समोर फलंदाज अनिल त्याने 1 धाव काढलेली आहे. पहिल्याच चेंडूवर 1 धाव घेतली होती. त्यानंतर मात्र 5 चेंडू निर्धाव केले होते.
आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेले दिसत आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 38 सर्कलमध्ये सर्व खेळाडू होते. आता मात्र ते बंधन नसणार आहे. आपण पाहत आहोत ग्रामीण सम्राट बाल्यामामा म्हात्रे चषक 2024 जय सोनवाई वडूनगर आयोजित मास्टर 40+ क्रिकेटचा हा थरार. सूर्या तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. समोर फलंदाज अनिल. स्कोरबोर्डवर धाव आहे फक्त 1. सूर्या अकुट्टबाजा चेंडू. चेंडूला पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि एक सोपा झेल तिथे योगेश यांनी घेतलेला आहे. पहिला गडी बाद होतोय. अनिल याच्या रूपाने पहिली सफलता मिळते भाटाळे संघाला. सूर्या हा बली टिपणारा आहे गोलंदाज पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेली आहे. अकुट्टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. पॉवरफुल नव्हता आणि एक योगेश यांनी एक सोपा झेल तिथे घेतलेला आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर योगेश अगदी सीमेरेषेवर तैनात होते आणि एक सोपा झेल त्यांनी घेतलेला आहे. नवीन फलंदाज मैदानात उतरलेले आहेत. योगेश शेलार आलेले आहेत फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा पुल केलेला आहे. एक धाव तिथे योगेशाच्या नावावर. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 2, फक्त 2. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. एक गडी सुद्धा बाद झालेला आहे. आता स्ट्राईकला आलेले योगेश शेलार बॅट्समन आणि फिल्डरचं नाव सुद्धा योगेश शेलार. आता मात्र उंचावर मारला चेंडू. पाहूया मागच्या 5 चेंडूंची भरपाई येते करतोय का संतोष. आणि होय, हा येतो उत्तुंग षटकार. पाच चेंडू डॉट घेतल्यानंतर हा 6वा षटकार आलेला आहे संतोषाच्या बॅटमधून. षटकाराने धावसंख्या वाढली ते 8. पुढचा चेंडू सूर्या. समोर संतोष. पुन्हा एकदा उंचावून उडवलाय. हा चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार. पाच चेंडू डॉट खाल्यानंतर एक दडपण आलं होतं. दबाव आला होता संतोषाच्यावर. मात्र या 2 षटकाराने मात्र त्याची बरोबरी झालेली आहे. 14 धावा धावफलकावर आलेले आहेत. दुसऱ्या षटकात 4 चेंडू टाकून जर अजून 2 चेंडू शिल्लक आहेत, अजून एक मोठा फटका आला तर एक सन्मानजनक स्कोर उभारण्याकडे वाटचाल होईल पुन्हा संघाची. संतोष यांनी जेव्हा 5 चेंडूंनी पहिल्या ओव्हरमध्ये निर्धाव केले त्यावेळी असं वाटलं होतं की संतोष आपली विकेट फेकतोय का, पण तसं नाही, उलट झालं. संतोषाने लागोपाठ 2 षटकार मारलेले आहेत. मॅच बॉल आलेला आहे. सूर्या आता
पहिले 2 चेंडू अतिशय उत्कृष्ट असे हाताळले होते सूर्या याने, मात्र मागच्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत. पुन्हा एकदा सूर्या तयार गोलंदाजी करण्यासाठी. संतोषसाठी पुन्हा एकदा उंचावर मारलाय चेंडू. आता मात्र बॅटची वरची कडा घेऊन चेंडू जातो या शॉर्ट लेगच्या दिशेने. चेंडू बघता बघता सीमा पार गेलेला आहे. अठरा धावा धावफलकावर आलेल्या आहेत. पुढचा चेंडू सूर्या समोर संतोष. आता मात्र पुन्हा एकदा उंचावर मारलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्राकडे आणि येतोय उत्तुंग षटकार. पहिल्या षटकामध्ये 1 धाव होती आणि या षटकामध्ये 23 धावा आणि त्या पण कोणी काढल्या तर संतोष याने. 5 चेंडूमध्ये त्यांनी 23 धावा काढलेल्या आहेत आणि पहिल्या षटकातले 5 चेंडू जो निर्धाव खेळला होता आणि धावसंख्या 24. 1 बाद 24. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. पहिल्या ओव्हरनंतर असं वाटलं की हा सामना सुद्धा लो स्कोरिंगकडे वाटचाल करतो की काय, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा काढलेल्या आहेत त्या पुंडास संघाच्या फलंदाज संतोष यांनी. नवीन गोलंदाज शिवाजी आणि समोर फलंदाज असेल योगेश शेलार. तर नक्की संतोष 5 चेंडू लगातार निर्धाव खेळले होते आणि ती जी शांतता होती ती वादळ येण्यापूर्वीची शांतता होती. असं म्हटलं जाते की जेव्हा एक मोठं संकट येणार असतं, वादळ येणार असतं, तेव्हा आधी शांतता असते आणि नंतर तो वादळ घोंगावत असतो. तो वादळ घोंगावत आहे सध्या. डाव्या शीशा बाहेरील चेंडूला फ्लिप केलाय. चेंडू जातोय लॉंग लेग सीमा रेषे बाहेर चौकार. तरबुजे को देखकर खरबुजे ने रंग बदला. संतोष चांगली फलंदाजी करत होता. त्यानंतर योगेश शेलार याला असं वाटलं की मीही का हात आजमावू नये, मीही का माझं कौशल्य आजमावू नये आणि त्यांनीसुद्धा फटकेबाजी करण्याचा विचार केला. इथे त्यांना सुद्धा यश येते. आता मात्र इथून संकट एकावर एक सुरू झालेले आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघासमोर. धाव्याशीच्या बाहेरील चेंडू पुन्हा एकदा संकट. अवांतर धावेच्या रूपाने 1 धाव वाढते. धावसंख्या पोचते ती 29. गावदेवी फुंडास आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे 2 संघामध्ये चालू असलेला हा सामना. जय ब्राह्मणदेव भाटाळे हा संघ नाणेफेक जिंकून फुंडास या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. पहिल्या षटकात कर्णधाराचा निर्णय अतिशय अचूक होता, बिनचूक होता. त्यानंतर मात्र थोडासा खेळ बदललेला आहे. मोठा फटका ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय एका टप्प्याने. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे. वॉटर फील्ड जबरदस्त क्षेत्ररक्षण. स्वतःला आकाशात जणू काही झेपावलं होतं आणि एका हाताने चेंडूला अडवलं. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. त्या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे सूर्यकांत. सूर्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. शिवाजी. हा आता मात्र कमबॅक केलेला आहे शिवाजी याने. चांगला चेंडू हाताळले आहे. तुमच्या मनगटात जर जोर असेल तर तुमच्या प्रयत्नांना कुठेच तोड नाही आणि मनगटातील जोर दाखवायचा आहे. गोलंदाज असो की फलंदाज दोघांनाही. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र ड्राईव्ह केलंय पुन्हा एकदा. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत दुसऱ्या जायचा प्रयत्न केला जाईल का, दुसऱ्या जायचा प्रयत्न केला तर झालाय आणि इथे मात्र सांगतायत पंच संदीप पाटील की हा धावबाद आहे.
तर नक्की त्या क्षेत्ररक्षकाने जोरदार यष्ट्यांवर हल्ला केला होता. धावचीच्या स्वरूपात तिथे बाद झालेले आहे. फलंदाज चांगलं गॅदर केलं चेंडूला आणि एक हादरा बसतोय धावचीच्या स्वरूपात. एक वादळ शांत केलं जाते संतोषच्या स्वरूपात. बघा संतोषाला बाद करू शकला नाही गोलंदाज, मात्र स्वतःच्या चुकीने धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. तर सर्व कर्णधारांना खेळाडूंना एक सूचना आहे की चेंडू फुटला बाहेर गेला तर नवीनच चेंडू देण्यात येईल. असा इथे रेग्युलर क्रिकेट असो की 40+ क्रिकेट नियमच आहे. जुना चेंडू अवेलेबल असेलच असं नाही आहे. आणि चेंडू फुटल्यानंतर त्याआधी ज्या चेंडूवर क्रिया घडली होती तीच क्रिया ग्राह्य धरली जाईल. म्हणजे एखादा विकेट गेलेला असेल, षटकार गेलेला असेल, चौकार गेलेला असेल, तोच ग्राह्य धरायचा आहे. चेंडू फुटल्याचं कारण सांगायचं नाही आहे. नंतर मात्र आपण चेंडू बदलू शकतो, मात्र त्या चेंडूवर जी क्रिया घडलेली आहे तीच ग्राह्य धरली जाईल. रेग्युलर क्रिकेटचा सुद्धा हाच नियम आहे. कालपासून आम्ही बघितलं, त्यानंतर आधीसुद्धा बघितले. शिवाजी पुन्हा एकदा लेफ्टम राऊंड द विकेट. इथे मात्र ओव्हर द विकेटचा मारा करतोय डावखुरा गोलंदाज. लेग बायच्या स्वरूपात नाही, बॅटची कडा घेतली होती. एक फलंदाजाच्या खात्यात धाव जमा होईल. राजेंद्र योगेश शेलारच्या. राजेंद्र आता स्ट्राईकसाठी सज्ज होतोय पहिल्यांदा. बघूया खाते उघड कशा पद्धतीने करतोय. धावा तर आहेत धावफलकावर 33-3. शिवाजी खेळण्याचा इरादा होता, मोठा फटका, मात्र चेंडू काटपेटच्या साहाय्याने जातोय. तिथे डीपला चांगले क्षेत्ररक्षण होते, चांगली फेकी केली जाते. धावचीच्या स्वरूपात मात्र अपील केला जातोय. कुठल्याही प्रकारे तिथे फलंदाज बाद नाही असं निखलेश सरांकडून इशारा येतोय. दुहेरी धाव आणि धावसंख्या पोहोचते ती 35वर. 3 षटकांची समाप्ती इथे झालेली आहे. पहिल्या षटकात 1, दुसऱ्या षटकात भली मोठी धावसंख्या गाठले 23. त्यानंतर तिसऱ्या षटकात 11. अशा एकंदरीत 35 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. योगेश शेलार स्ट्राईकसाठी सज्ज. गोलंदाजी मार्गावर योगेश शेलार. वा. आणि कॉमेंट्री कक्षामध्ये सुद्धा योगेश. 3 योगेश पाहायला मिळतात आपल्याला इथे. मी योगेश चिकणे गोलंदाजी मार्गावर, योगेश शेलार आणि फलंदाजीसाठी सज्ज आहे योगेश शेलार. तर बघूया योगेश नावाचा इथे बोळबाळा. कुठला योगेश यशस्वी होतोय, गोलंदाज की फलंदाज? हो हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे आपण बघतोय की स्लॉक स्वीप केल्याचा प्रयत्न केला होता, मात्र इथे चेंडूची पारख केली नव्हती. जागेवरूनच स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू उजव्या स्टेच्या थोडासा बाहेर असल्याकारणे संपर्क झाला नाही. लांबलचक पावलांचा रनअप पाहायला मिळते आपल्याला. तेज तरार गोलंदाजी योगेश शेलारकडून. इथे मात्र फुलटा चेंडूला भिडकावून दिलाय. चेंडू चांगले क्षेत्ररक्षण केले जाते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तिथे धावचीची संधी होती. धोका होता फलंदाज राजेंद्र याला, मात्र धोका टळलेला आहे. कदाचित त्यांच्याकडून काही एखाद दुसऱ्या मोठ्या पटक्याची नक्कीच पूर्तता
व्हायची असावी म्हणून जीवनदान मिळालेलं आहे. तत्पूर्वी योगेश शेलार याला चेंडू खेळण्याची संधी मिळते. उर्वरित 3 चेंडू आहेत. धावसंख्या झालेल्या 39. बघूया 45 पर्यंत पोहोचतोय का संघ. पुन्हा एकदा तेच तरा चेंडू. आता मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट पिच चेंडू होता. फारसा उचली घेतलेला चेंडू नसल्याने फलंदाज हरकतमध्ये येण्याआधीच त्यांना मात्र फटकेबाजी करायला लागली आणि मोठ्या फटक्यापासून दूर राहिले. आता मात्र राजेंद्र पुन्हा एकदा योगेश शेलार. आता मात्र राजेंद्र लेट कट केलेला आहे चेंडू. डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय फेकी करते तोपर्यंत नाही आहे. तंबूच्या आश्रयाला नाही जावं लागणार. धावचित नाही होणार. मात्र इथे एका बाजूने संकट टळतंय तर दुसऱ्या बाजूने सुद्धा संकट टळतंय. एकाच चेंडूवर 2 जीवनदान मिळत आहेत राजेंद्र याला धावचितच्या स्वरूपात. आणि खरंच त्याची पाठ ठोपटतो आपला सहकारी योगेश शेलार की चांगल्या रीतीने तू रनिंग बिटवीन द विकेटसाठी मला साथ दिलीस. महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत राजेंद्र. बघा फिटनेस बघा त्यांची. आजच्या तरुणांना नक्कीच आदर्श ठरावी अशी फिटनेस. तर धावसंख्या झालेली आहे ती 43. एरवी चोरांचा गुन्हेगारांचा पाठलाग करताना ते कुठेच आपली चपलाई कमी होऊ देत नाही. तशीच इथे धावांचा पाठलाग करताना किंवा धावा घेताना कुठेच चपलाई कमी होऊ देत नाही राजेंद्र. इथे मात्र शरीरावर आदळतो आणि हा पायचीचा कधीपासून आम्ही कालपासून वाट पाहतोय पायचीच्या स्वरूपात बाद होण्याची. आणि कुठे इथे पंचांचा बोट आकाशात आणि हादरा बसतोय पायचीच्या स्वरूपात. नाणेफेकीसाठी यायचं आहे विजेते दोन्ही संघ. पहिल्या सामन्यातील विजेता संघ न्यू एकविरा पिंपळनेर आणि दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ संतोषमूर्ती राहणार. दोन्ही संघाने अगदी एकतर्फी सामन्यात समोरच्या संघांना पराभूत केलेले आहे. आणि हा सामना अतिशय रंगतदार व्हावा अशा प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत. कारण दोन्ही संघ एकतर्फी सामन्यात विजय संपादन करून पुढे आलेले आहेत. होईल यात शंका नाही. 4 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या चेंडूवर लेग बिफोर पायचीतच्या स्वरूपात एक दुर्मिळ विकेट. पायचीतचे विकेट सहसा या मातीच्या क्रीजवर जात नाही आहेत. कारण चेंडू फुटबॉलप्रमाणे फलंदाजांना दिसून येत असतो. सारखे बॅटवर येत असतात. त्यामुळे पायचीच्या स्वरूपात विकेट मिळत नाही. मात्र इथे शेवटच्या चेंडूवर पायचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. आणि धावसंख्या थांबलेली आहे ती 43वर. बरोबर 11च्या सरासरीने 44 धावा कराव्या लागतील. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण या नाणेफेकीसाठी विजेते संघ. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथे हजर आहे न्यू एकविरा पिंपळनेर आणि संतोषमूर्ती राहणार. या दोन्ही संघाने सामने एक आपल्या खिशात टाकलेले आहेत. जाणकाई खारबाव संघाला न्यू एकविरा पिंपळनेर संघाने पहिल्या सामन्यात परास्त केलं. अवघ्या 7 चेंडूत लक्ष्याचा पाठलाग केला. त्यानंतर संतोषमूर्ती राहणार संघाने नाणेफेक जिंकली होती. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि वैभव यांच्या संघाने वैभवी कामगिरी केली आणि वैभव यानेच मॅन ऑफ द मॅच पटकावलं. त्या संघाने 3 षटकात लक्ष्याचा पाठलाग केला. म्हणजे दोन्ही संघाची फलंदाजी गोलंदाजी मजबूत आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे. मात्र इथे तुम्ही एक आमच्या ओढनगरच्या प्रेक्षकांना का होईना, लाईव्हच्या माध्यमातून सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांना का होईना किंवा आपल्या पाठीराख्यांना का होईना एक चुरशीचा सामना दाखवावा ही आम्ही अपेक्षा करतोय. तर या सामन्याचं नाणेफेक करून घेतील उमेश सर. आणि मी विनंती करेन अतिथी संदीप लडक्या पाटील तसेच विनोद दाखले पाटील, हेमंत पाटील, चला आपण नाणेफेक करून घ्या. तर एका महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक इथे होत आहे. संतोषमूर्ती राणाल विरुद्ध न्यू एकविरा पिंपळनेर. आर के बिल्डर टॉसबॉक्समध्ये दोन्ही कर्णधार तसेच मान्यवर आमचे उपस्थित आहेत. एक महत्त्वाच्या सामन्याची ही नाणेफेक आहे. दुसऱ्या फेरीत हा सामना आहे.
संतोष मूर्ती राणाल विरुद्ध न्यू एकविरा पिंपळनेर. तर नाणे अगोदर मी समजावून सांगतो. एका बाजूला आहे ही स्पर्धा ज्यांच्या सन्मानाने ठेवलेली आहे ते म्हणजे आमचे लाडके ग्रामीण सम्राट बाळेमामा म्हात्रे. आणि दुसऱ्या बाजूला आहे आयोजक संघ जय सोनवाई. तर आणि बाळ्यामामाच आलेले आहेत. तर मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर बसायचं आहे. तर पिंपळनेर संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम निर्णय सांगायचा आहे. बॅटिंग घेणार आहात. तर बॅटिंग करताना किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 55+ जाण्याचा प्रयत्न असेल. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तर नाणेफेक हरलेले आहात वैभव. तर नाणेफेक जिंकली असती तर काय घेतले असते? नाही, आमच्या मनासारखंच झालेलं आहे. आम्हाला क्षेत्ररक्षणच हवं होतं. जिंकलेल्या टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन. तुम्हा दोघाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. विजयाचं जास्त ओपिनियन घेणार नाही कारण सामना चालू आहे मैदानावर. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक योगेश चिकणे सर. तर इथे शुभ आगमन होते काही क्षणात. सन्माननीय मास्टर 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष श्री धनंजयजी गुळवी अण्णा, ज्यांना प्रेमाने सर्वजण अण्णा असे म्हणतात. तर आपणास विनंती असेल की आपण येऊन या मान्यवर कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय श्री धनंजयजी गवळी या आपण नक्कीच या स्पर्धेवर लक्ष केंद्रित करून आहात आणि पूर्णपणे लक्ष आहे या स्पर्धेत आपलं आगमन, आपलं शुभ आगमन आमच्या या स्पर्धेसाठी नक्कीच लाभदायी ठरेल. आपणास विनंती आहे की आपण येऊन इथे आसनस्थ व्हायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. पहिल्याच चेंडूवर झेल घेण्याची संधी होती परंतु संधी तिथे हुकलेली आहे आणि 2 धावा सुद्धा आलेल्या आहेत भाटाली संघासाठी. धावसंख्या इथे 2. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. 44 धावांचं आव्हान आहे. नवनाथ 1 शॉट म्हणजे एकच धाव. मागच्या सामन्यात सुद्धा 2 वेळा फलंदाजाने शॉर्ट रन काढले आणि या सामन्यात सुद्धा पहिल्याच चेंडूवर 1 शॉट असा इशारा आलेला आहे पंचांचा. पुन्हा एकदा गोलंदाज गजानन तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाज नवनाथ. 44 धावांचं लक्ष डोळ्यांसमोर ठेवून सलामीची जोडी मैदानात. उंचावरून मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आलेला नाही. निर्धाव चेंडू. 4 षटकामध्ये 44 धावा काढायच्या आहेत. त्यामुळे पहिल्या पावडरीच्या षटकामध्ये तुम्हाला 10च्या वर धावा पाहिजे हे टार्गेट चेस करण्यासाठी. पुन्हा एकदा गजानन तयार आहे नवनाथसाठी. उंचावर मारलाय चेंडू आणि चेंडू येतोय आमच्या समालोचन कक्षाकडे चौकारासाठी. चौकार आहे चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या येते 5. असे उत्कृष्ट असा फटका स्लॉक सिक केला होता नवनाथ याने आणि सरळ आमच्या समालोचन कक्षाकडे किंचित षटकारासाठी कमी पडला. पुढचा चेंडू गजानन पुन्हा एकदा तयार आहे. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा चेंडू शरीरावर आदळतोय. पंचांचा इशारा येतो लेग बायचा. लेग बायच्या रूपाने 1 धाव संघाला मिळते. धावसंख्या होती ती 6. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. गजानन गोलंदाजी करत आहे पहिल्या पावबरीच्या षटकामध्ये. नवनाथ आणि किशोर ही सलामीची जोडी मैदानात. ब्राह्मणदेव भाटाले संघाची.
लेफ्ट हँड आणि राईट हँड असं कॉम्बिनेशन भाटाली संघाचं, त्यामुळे क्षेत्ररक्षकांना सुद्धा दमछाक झालेली आहे. इकडून तिकडे जा आणि तिकडून इकडे परत. किशोर तयार आहे खेळण्यासाठी. गजानन याला फुलटॉस चेंडू आणि चेंडू जातो या लॉंग ऑन क्षेत्रामधून चौकार. एकच आमंत्रण दिलं होतं किशोर याला. फुलटॉस चेंडू हाताळला होता. गती जरी कमी केली असती तरी चेंडू फुलटॉस होता आणि तो मारण्याचे सहज झालं होतं किशोर याला. आणि चौकार वसूल करतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 10. बिनबाद 10. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झाले आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे. पाहूया 1 चेंडूवर सिंगल धाव घेतोय की मोठा फटका मारायला जातोय किशोर. गजानन पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढलाय. झेल बाजूने शक्यता. फिल्डर पासून खूप पुढे चेंडू पडला. 1 धाव मात्र किशोराच्या खात्यामध्ये. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 11. बिनबाद 11. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये जी धावगती पाहिजे होती धावगतीने धावा झाल्या त्या 11. यानंतर बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. संतोष मूर्ती राणाल विरुद्ध न्यू एकविरा पिंपलनेर. पहिल्या षटकामध्ये 11 धावा झालेल्या आहेत. पाहूया दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज गोलंदाज योगेश शेलार. योगेश आलेले आहेत गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला असलेला फलंदाज किशोर. दुसरे षटक घेऊन योगेश. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे इथे फिल्डरांची सुद्धा दमछाक झालेली आहे. योगेश तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट किशोरसाठी. अकुट्यामध्ये चेंडू. चेंडू उडवलाय. चेंडू हवेत. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली आलेले आहेत आणि पहिला विकेट जातोय ब्राह्मणदेव भाटाली या संघाचा. नवीन फलंदाज योगेश शेलार आणि गोलंदाज सुद्धा योगेश. म्हणजे योगेश गोलंदाजीसाठी आला, योगेश फलंदाजीसाठी आला. कैलास शेलार यांनी हा झेल संपादित केला होता. यष्टीरक्षक. पहिला आदरा बसतोय ब्राह्मणदेव भाटाली या संघाला. किशोर बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज योगेश शेलार मैदानावर. पहिल्या षटकामध्ये 11 धावा झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद झालेला आहे योगेश शेलार. पुन्हा एकदा तयार योगेश शेलारसाठी. पाहूया कुठला योगेश इथे वरचढ ठरतोय. सुंदर असा चेंडू होता. एक साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पंच मिक्लेश यांचा इशारा येतो. व्हाईट चेंडू. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या 12. 1 बाद 12. योगेश शेलार पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. योगेश शेलार याला. उंचावर मारला चेंडू. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि झेलबाद.
क्षेत्ररक्षक होते ते कौतुक करण्यासाठी गजानन क्षेत्ररक्षक होते, त्यांनी जो झेल घेतला त्याचं कौतुक करण्यासाठी आले होते. म्हणजे ही विकेट महत्त्वाची होती योगेश शेलार याची. योगेश शेलार यांनी योगेश शेलार याला बाद केलेला आहे. म्हणजे गोलंदाज योगेश शेलार इथे वरचढ चढलेला आहे. पहिल्या इनिंगमध्ये बघितलं तर ह्या योगेश शेलारने पुंडाच्या योगेश शेलारला आऊट केलं होतं आणि त्याचाच एक बदला घेतलेला आहे. पुंडाच्या योगेश शेलारने आता भाटल्याच्या योगेश शेलारला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये सूर्या त्यांनी दुसरे षटक हाताळलं होतं आणि 23 धावा खर्च केल्या होत्या. तोच सूर्य आता फलंदाजीसाठी आलेला आहे. बघूया 23 धावा वसूल करतोय का. आखूट टप्प्याचा चेंडू कट केलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे. 1 धाव पूर्ण. आता मात्र चेंडू अडवतो क्षेत्ररक्षक. दूरवरून क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवला होता. 2 धावा मात्र रोखू शकले नाही. या 2 धावांची संघाची धावसंख्या 16, 14 धावा झालेल्या आहेत. 2 बाद 14, 44 धावा बनवायच्या आहेत. त्याच्यात 14 धावा बनवून झाल्यात. अजून 30 धावा बनवायच्या आहेत ब्राह्मणदेव भाटाले या संघाला. योगेश शेलार पुन्हा एकदा कट केलेला आहे. चेंडू जातो पॉईंटच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण. थर्ड बॅनला जो खेळाडू आहे अतिशय मेहनत घेत आहे. 2 वेळा त्याने पॉईंटला जाऊन तो चेंडू अडवलेला आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावांची धावसंख्या होती ती 16. दोन वेळा तो थर्ड मॅनचा जो क्षेत्ररक्षक होता त्याने 2 वेळा जाऊन पॉईंटला चेंडू अडवून संघासाठी नक्कीच 4 धावा इथे वाचवलेल्या आहेत. पुढचा चेंडू योगेश शेलारचा. समोर फलंदाज सूर्या. लागोपाठ 2 चेंडूवर त्यांनी डबल धावा घेतलेल्या आहेत. उंचावर मारला चेंडू हवेत आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल संपादन करतोय. उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे कर्णधार कैलास शेलार याने. नवीन फलंदाज मैदानावर येताना राजू. 3 फलंदाजी ते बाद झालेले आहेत दुसऱ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी योगेश शेलार याची. धावसंख्या येतील 16. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी योगेश शेलार यांच्याकडून. आत्तापर्यंत धावा खर्च केलेत ते 5 आणि फलंदाज बाद केलेत 3. शेवटचा चेंडू या षटकातला. समोर फलंदाज राजू. पाहूया राजू कशा प्रकारे कामगिरी करतोय. मोठा फटका मारतोय की सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करतोय. ऑन साईडच्या दिशेने वळलेला चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण होतोय आणि पंचांचा इशारा येते नो बॉल. एक साईडला तुम्ही 3 फलंदाज 3 क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलेले आहेत. जे काही नियम आहेत टेनिस क्रिकेटचे त्यांचे इथे उल्लंघन झालेलं आहे. त्यामुळे नो बॉल. आणि नो बॉल 1 धावून काढलेली आहे आणि एक एक्स्ट्रा 2 धावा. 18 धावा झालेल्या आहेत आणि हे फ्री हिट असणार आहे. पाहूया फ्री हिटवर कशा प्रकारे सामना करतोय फलंदाज नवनाथ. फ्री हिट आहे. 18 धावा झाल्या. 44 धावा बनवायच्या. पाहूया एखादा मोठा फटका येतोय की योगेश शेलार इथे चांगली गोलंदाजी करतोय.
पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांची इथे अदलाबदल होत आहे. डाव्या हाताचा फलंदाज इथे आलेला आहे नवनाथ. डावकुरा फलंदाज नवनाथ सलामीला आलेला आहे. चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. चौकार, नशिबाचा चौकार आलेला आहे इथे नवनाथसाठी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 22 आणि ते 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. आणि 2 षटकामध्ये 22 धावा, 3 बाद 22 धावा काढलेल्या आहेत त्या जय ब्राह्मणदेव भाटाले या संघाने. उर्वरित 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत धावा 22, म्हणजे अर्धा पल्ला इथे 2 षटकामध्ये पार केलेला आहे. अजून अर्धा पल्ला गाठायचा आहे, म्हणजे 11च्या सरासरीने इथे धावा बनवल्या गेलेल्या आहेत. शेवटचा चेंडू अतिशय महाग पडलेला आहे. एका चेंडूवर मात्र 6 धावा खर्ची घालाव्या लागल्या. षटकार गेला असं समजूया, कारण 9 चेंडू टाकल्यानंतर एक पुन्हा चेंडू टाकावा लागला आणि त्या चेंडूवर चौकार गेला. हा चेंडू खूप टर्निंग पॉईंट ठरलेला आहे या सामन्यासाठी, कारण दोन्ही संघाचे आता मात्र समस्थिती झालेली आहे. इथे आधी जर आपण बघितलं तर गोलंदाजी करणारा संघ फुंडा संघ कुठेतरी डोकं वर काढून होता, मात्र त्यानंतर ज्या शेवटच्या चेंडूवर 6 धावा आलेल्या आहेत त्या धावा कुठेतरी आता पुन्हा या सामन्याचे चित्र बदलण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत. तर फलंदाजीसाठी सज्ज होत आहे उंच पुऱ्या शरीरयष्टीचा राजू नाष्टाकर एनला. सलामीवीर नवनाथ. गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे स्वतः मला तर वाटते संतोष. यष्टीरक्षक कर्णधार कैलाश शेलार. नक्कीच धोनीच्या अंदाजाने ते बघा संभाषण साधताहेत, संवाद साधतायत क्षेत्ररक्षकांशी गोलंदाजाशी, आणि नाराजी तितकेच होत आहेत. शेवटच्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर खूप नाराज झाले होते, कारण त्यांना माहीत आहे हा चेंडू अतिशय महत्त्वाचा ठरला. 6 धावा खर्ची घालाव्या लागल्या शेवटच्या चेंडूवर, आणि तिथून मात्र सामन्याचं इथे टर्निंग पॉईंट पाहायला मिळतोय. सूत्र बदललं आहे, चित्र बदललेलं आहे, सर्व काही बदललेलं आहे. संतोष त्याने लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षक कैलाश शेलार यांच्या हातामध्ये सेफ लँडिंग. पहिला चेंडू खेळताना इथे सुरुवात जेव्हा झाली होती इनिंगला तेव्हा 11ची सरासरी होती, आणि तीच सरासरी 3ऱ्या षटकापर्यंत येऊन ठेपलेली आहे. आणि मात्र एक चेंडू वजा झाल्यानंतर सरासरी कुठेतरी वाढते. चेंडू शेष आहेत 11 आणि आता धावा पाहिजे तर 22. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा करणे गरजेचं आहे. सरासरी 12ची झालेली आहे आता. तेज तर्रार गोलंदाज संतोष. दुपारचं सत्र दोन्ही संघ एकाच स्थितीत एकाच अवस्थेत. कुणी इथून भविष्यवाणी करू शकणार नाही की कुठला संघ बाजी मारेल. शेवटचा जोपर्यंत चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कुणीही भविष्यवाणी भाकीत करू शकणार नाही की फुंडा संघ की जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ. नाणेफेक हरल्यानंतर संघर्ष करतोय, फलंदाजी करतोय, गोलंदाजी करतोय संतोष. आडव्या बॅटने फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे येते. क्षेत्ररक्षक तेथे तैनात आहे. दुसऱ्या द्यायचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. स्विफ्ट आणि स्कॉर्पिओ ज्या पांढऱ्या रंगाच्या तिथे गाड्या आहेत, वाहनं आहेत, कृपया त्यांची दिशा थोडीशी बदलायची आहे, कारण तिचे प्रखर किरण मिररची
आमच्यापर्यंत इथे येत आहेत. क्षेत्ररक्षकांनाही त्रास होत आहे बघा. डावखुऱ्या फलंदाजाला जो मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे त्याला त्रास होत आहे. आता मात्र पायचीचा अपील आणि इथे मला तर वाटते पंचांच्या मधोमध गोलंदाज आल्याने निर्णय देणं त्यांना थोडंसं अवघड झालं. कदाचित हा निर्णय लागू शकला असता त्या गोलंदाजाच्या बाजूने, मात्र पंचांना तिथे काही दृष्टीपथास आलं नाही. स्वतः गोलंदाज त्याच्या मधोमध आल्याने पंच निर्णय काय देतील. त्यांनी लगेच कारण दिलेलं आहे की नाही मी निर्णय देऊ शकलो नाही. इथे मात्र एक अवांतर धाव येते. धावसंख्या 24. 44 धाव करायचा, 20 धाव दूर आहे. आता मात्र करण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पुन्हा दुसरी धावचे प्रयत्न, धावचित होईल का. धावचित नाही होणार. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. रंगत वाढते, वारंवार रंगत वाढते. प्रत्येक चेंडू मागे या सामन्याची रंगत वाढते. पुन्हा एकदा विनंती करतोय. धावसंख्या इथे पोचलेली आहे ती 26 वर. अजूनही 18 धावा दूर आहे संघ. चेंडू शेष आहेत 8. कृपया ती वाहनं कोणाची आहेत, 4 व्हीलर 4 चाकी गाड्या, आपण त्याची दिशा थोडी बदलायची आहे. खूप प्रखर किरणं येत आहेत. डोळ्यांना त्रास होते इथे क्षेत्ररक्षकांना आणि इथे मान्यवरांनाही. पुन्हा एकदा संतोष, पुन्हा एकदा आडव्या बॅटने दिशा दिलेली आहे. फक्त डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय फेकी करतोय नाही तिथे प्रयत्न केला जाणार दुसऱ्या धावेचा. एकच धाव. आता मात्र 17 धावा दूर आहे संघ. चेंडू शेष आहेत 7. समीकरण आता खूप महाग झालेलं आहे. सुरुवात झाली जेव्हा षटकाला तेव्हा 11ची सरासरी होती. इथे मात्र आता सरासरी खूप वाढलेली आहे. 2 षटकामध्ये पार केली होती सरासरी. इथे जेव्हा या षटकाला सुरुवात केली तेव्हा 11चीच सरासरी होती. अतिशय वेगवान चेंडू अपील केला जातोय. मात्र कदाचित पंचांनी खून केले की हा बॅटला स्पर्श केलेला चेंडू आहे, तिथे धोका नसेल फलंदाजाला. मात्र धोका असेल आता शेवटच्या षटकात दोन्ही फलंदाजांना, कारण धावा मात्र करायच्या आहेत 16. चेंडू शेष आहेत तुमच्याकडे फक्त आणि फक्त 6. कुठे सामना होता, कुठे पोचला. पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 11, तिसऱ्या षटकात मात्र फक्त आणि फक्त 6 धावा आलेल्या आहेत. काय गोलंदाजी संतोष यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सहा चेंडू 16 धावांची गरज. सहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांना सूचना असेल, गोलंदाजाला सूचना असेल, फलंदाजाला सूचना असेल की नक्कीच आपण चांगला खेळ दाखवायचा आहे. याआधी 2 सामने एकतर्फी झाले होते. हा मात्र सामना प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सामना आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत स्तब्ध ठेवणारा सामना आहे. हृदयाची धडधड वाढवणारा सामना आहे. विचार विनिमय करायला भाग पाडणारा सामना आहे. प्रेशर वाढवणारा सामना आहे. दबाव वाढवणारा सामना आहे. सफलता आपके हाथ की लकीरों में नहीं होती, आपके पसीने में होती है. जितकं तुम्ही घाम गाळाल तितकी तुम्हाला सफलता मिळेल. जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येत आहेत, जेव्हा जेव्हा अडचणी येत आहेत, तेव्हा तेव्हा खंबीरपणे तिथे उभं राहणं गरजेचं आहे. मी जिंकेन या आशेने खंबीरपणे निर्धास्तपणे उभं राहणं गरजेचं आहे. तसाच उभा राहिला आहे खेळपट्टीवर फलंदाज डावखुरा सलामीवीर नवनाथ. साथ देईल शिवाजी. आता मात्र मोठा पटका, शॉट ऑफ पूल, चेंडू झाला गोल. षटकार षटकार षटकार.
थेटने आमच्यापर्यंत चेंडू पोचवला. धन्यवाद प्रेक्षक वर्ग. पुन्हा एकदा नवनाथ पुढे ससार खेळलेला आहे. इथे बघू शकता सौरभ गांगुलीच्या अंदाजाने दुहेरी धाव पूर्ण. काल गिरीश पाटील ॲडव्होकेट यांची सलामीला येताना खेळी बघितल्या. 2 खेळ्या, एक 30 धावांची, एक 32 धावांची. आणि इथे आपण सलामीवीर नवनाथ एक बाजू लावून धरलेला आहे. एका बाजूने खेळतोय बघा, स्वतःची विकेट शाबूत ठेवतोय आणि संघाला धावाही जमवून देतोय. धावसंख्या पोचली ती 36. आता मात्र अतिशय सुरेख फटका. प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. षटकार षटकार षटकार. त्यांच्या प्रत्येक फटक्यामध्ये आपल्याला अदा दिसतंय, कौशल्य दिसतंय, नजाकत दिसतंय. फिनिशर असावा तर असा, सलामीवीर असावा तर असा, नवनाथ सारखा. हो 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 हो, इथे दिशा देण्याचा फक्त प्रयत्न केला होता. माहीत होतं की चेंडू शेष आहेत, 3 धावा पाहिजे, 2. त्या अनुषंगाने जरी धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आली तरी मात्र कशाही प्रकारे धाव येणं गरजेचं आहे संघाच्या दृष्टीने. दोन्ही संघाची धावसंख्या मात्र इथे आता समान झालेली आहे आणि कंपल्सरी चेसिंगच्या बळावर तुम्हाला 2 चेंडू आणि 1 धाव करणंच गरजेचं आहे. यष्टीरक्षक कैलाश शेलार काहीसे नाराज, आक्रमक. बघूया 2 चेंडू 1 धाव. नवनाथ आता मात्र पुश केलाय चेंडूला. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेकडे. चौकार. आणि याचबरोबर विजयी संपादन करतोय जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि खूप छान खेळ केलात गावदेवी पुंडास संघ. आपले सुद्धा खूप सारे अभिनंदन. कौतुक कौतुक. डीजे हा सामना गाजवतोय, रंगवतोय, सजवतोय, फुलवतोय आणि बहरवतोय, फिनिश करतोय. नवनाथ या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नाबाद, जिंदाबाद, दमदार, कसदार, 25 धावा. या आपण नवनाथ मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचं आहे. काल सलामीवीर गिरीश यांनी चांगल्या खेळ्या केल्या 2. त्यानंतर आज नवनाथ यांनी सलामीला येताना मात्र आपले सहकारी बाद होत असताना 4 फलंदाज बाद होत असताना एक बाजू नक्कीच टिकून धरली आणि सामना फिनिश केला. संकटमोचक बनले, तारणहार बनले आणि पुढे चाल केलेली आहे. चांगला खेळ केला कैलाश शेलार. आपण आपल्या सहकाऱ्यांनी खूप एक मनाला लागणारा पराभव तुम्हाला स्वीकारावा लागला कारण शेवटच्या षटकापर्यंत तुमच्या हातात सामना होता.